नमस्कार. निरूपाचं वागणं सत्याच्या डोक्यात गेलेलं असतं. निरूपाला फरफटत सत्या घरात घेऊन येतो आणि जोरात ढकलून देतो. तेव्हा लगेच मोठ्याने देविका ओरडते, सत्यजित, तुझी ही गुंडगिरी आहे ना, ती बाहेर ठेव. कोण समजतोस कोण तू स्वतःला? तेवढ्यात मीरा आवाज चढवते, तुझा आवाज खाली ठेव पहिल्यांदा. माझ्या नवऱ्यावरती विनाकारण आवाज चढवायचा नाही. कोण समजतेस कोण ग तू स्वतःला? तुझी लायकी तरी आहे का? जरा तरी विचार कर तू. तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते. ती मोठ्याने बोलते, पुरे, मला आता हा विषय ताणायचा नाही आहे. हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल. प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा, कारण हा विषय ताणण्यात काहीच अर्थ नाही. तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो. तो खूपच चिडचिड करत असतो. तो मोठ्याने बोलतो, आता सगळं काही संपलंय आणि आता मला कोणताच विषय अजिबात ताणायची गरजच वाटत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची देविका, पंकज, माझ्या जर का धूमकेतूच्या वाटेला जरी जायचा प्रयत्न केलात ना, तर एकेकाची अशी काही अवस्था करेन की बस. त्यावेळेला आजी म्हणते, अरे सत्यजित, झालंय तरी काय? तेव्हा सत्यजित घडलेला सगळा प्रकार आजीला सांगतो. तेव्हा लगेच आजी बोलते, निरूपा, अगं तू त्या पोरीचा रागराग का करतेस? ती पोरगी तर या घरासाठी काहीही करायला तयार असते. निरूपा, तुला असं वागताना काहीच कसं वाटत नाही? तेव्हा लगेच निरूपा बोलते, गप्प बसा, मी काही मुद्दामून करत नाही आहे. मला सुद्धा खूप राग आलाय या गोष्टींचा, तुमच्या वागण्यांचा. जरा तरी विचार करून वागत जा ना, बोलत जा ना. पण तुम्ही मात्र माझा विचारच करत नाही. तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करताय. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, पण तुला आज हे सर्व वागायची गरजच काय होती? तू हे सर्व मुद्दामून केलंस ना, त्यामुळे तुझी काय अवस्था झाली ना ती बघ आधी. निरूपा, तुझी लायकी नाही आहे ग मीरासमोर उभं राहायची. तेव्हा लगेच मोठ्याने निरूपा बोलते, आवाज खाली या. माझी लायकी काढण्याची तुमची तरी लायकी आहे का? तेव्हा लगेच मीरा बोलते, बस करा सासूबाई. अहो, या सर्व रागापायी तुम्ही बाबांशी कसं बोलताय, कसं वागताय कळतंय का तुम्हाला? जरा तरी समजून घ्या तुमचं वागणं. सासूबाई, तुमच्या या वागण्याचा बाबांना किती त्रास होत असेल या गोष्टीचा तरी तुम्ही विचार करा. तेव्हा लगेच मोठ्याने निरूपा बोलते, तू गप्प बस. या सगळ्या गोष्टींना तू जबाबदार आहेस आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. मी तुला कधीच माफ करू शकत नाही. मी तुला उद्ध्वस्त करणार, उद्ध्वस्त. तेव्हा मात्र मीरा बोलते, सासूबाई, तुमची सगळी स्वप्न पूर्ण हो. सासूबाई, तुम्ही जे काही वागताय ना ते योग्य असेल तुमच्या लेकी. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कितीही काही झालं ना तरीसुद्धा मी तुम्हाला जिंकू देत नाही. सासूबाई, तुम्ही कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा मी तुम्हाला हरवणारच आणि तुम्ही मला हरवू शकत नाही, कारण माझी बाजू ही सत्याची आहे. तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते. निरूपा मोठ्याने बोलते, कितीही प्रयत्न कर, कितीही मला हरवण्याचा प्रयत्न कर, तरीसुद्धा जिंकणार मीच. तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच आजी बोलते, मीरा, अगं जाऊ देत, या बाईच्या नादाला लागण्यात काहीच अर्थ नाही. अगं ही बाई कशी आहे तुला माहिती आहे ना? खरं सांगायचं तर या बाईशी बोलण्यातच अर्थ नाही आहे. मला तर या बाईच्या याच गोष्टींचा खूप राग आलाय. कधी सुधारशील निरूपा, कधी सुधारशील? अगं मीरा शांतपणे सहन करते म्हणून तू तिच्या वाटेला जातेस. पण विचार कर, मीराने जर का तुझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट करायचा विचार केला तर तुझी काय अवस्था होईल ती? तेव्हा लगेच देविका बोलते, पण आईंनी असं केलंय काय की तुम्ही एवढा मोठा बाऊ करताय? आणि सत्यजित, तसंही मीराला घरची कामं करायला नकोत का? तेव्हा लगेच सत्यजित बोलतोय, स्वतःला शाणी समजू नकोसा. एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या बायकोशी बोलताना धड बोलायचं. आणि घरातली कामं जर का बोलत असशील तर तू काही महाराणी आहेस का? तू सुद्धा घरातली कामं कर देविका. तू सुद्धा या घरची सूनच आहेस. तुला काय महाराणीसारखी बसवलं नाही आम्ही? माझी बायको काय म्हणजे तुम्हाला नोकर वाटली काय? काही करा, कधी या आणि कधीही तिला त्रास द्या. यापुढे माझी बायको असं कोणतंच काम करणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा शेवटचा सांगतोय,
तुम्हाला तुमची लायकी दाखवायला मी मागे पुढे पाहणार नाही म्हणजे नाही. तेव्हा लगेच मोठ्याने मीरा बोलते, जाऊ देत ना. आणि देविका, माझ्याशी बोलताना नीट बोलायचं. तुझी हिंमतच कशी होते ग, प्रत्येक वेळेला तू वाकड्यात बोलतेस. देविका, तुझ्या प्रत्येक गोष्टी हातात देते म्हणजे तू कसंही वागशील असं होणार नाही. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची देविका, कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही. आणखीन एक शेवटचं सांगते, यापुढे मला तुझ्याशी बोलावंसं वाटतच नाही आहे. तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते. देविका मोठ्याने बोलते, आता सगळं काही संपलं. आता मला या विषयावरती वाद घालायचा नाही. तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते. देविकाला खूपच राग आलेला असतो. देविका मोठ्याने बोलते, आता सगळं काही संपलं. आता मला कळतच नाही आहे की काय करावं ते. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरीसुद्धा आईंशी जे वागताय ना ते चुकीचं वागताय आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, देविका, आणि तुझी सासू मीराशी जे काही वागते ते योग्य वागते का? देविका, अगं जरा विचार कर ना. तेव्हा लगेच देविका म्हणते, पुरे, मला आता या विषयावर वाद नाही घालायचा. हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल. आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा, उगाच वाढवू नका, कारण त्यातच सगळं काही आहे. तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो. देविका खूपच चिडचिड करत असते. देविका मोठ्याने बोलते, आता सगळं काही संपलं. मला खरं तर कळतच नाही आहे आई, तुम्ही कशाला हिच्या वाटेला जाता, जाऊ देत ना. तेव्हा लगेच निरूपा बोलते, अगं मी हिला सुखाने जगू देणार नाही, मी हिला कायमचं उद्ध्वस्त करणार. तेव्हा सत्या निरूपावर धावत जातो आणि म्हणतो, लायकीत राहायचा, माझ्या बायकोबद्दल बोलताना नीट बोलायचं. आणि कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता कोणालाही जिंकू देत नाही आणि मला आता कोणालाही जिंकू द्यायचं नाही. यापुढे जर का तू असं काही वागलीस ना निरूपा, तर सरळ थेट तुझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट करेन आणि तुला जेलमध्ये पाठवेन कायमचं. तेव्हा मात्र मी विसरून जाईन की तू माझ्या बापाची बायको आहेस म्हणून. बाप, मी आधीच सांगतोय. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, सत्यजित, मी तुला अजिबात अडवणार नाही. तुला जे करायचं आहे ते कर. तेव्हा मात्र सत्यजित बोलतो, बघितलंस. तेव्हा लगेच निरूपा बोलते, अहो असं काय करताय, बायको आहे ना मी तुमची. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, बायको आहेस ना तर तशी वाग, पण तशी मात्र वागतच नाही आहेस. जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस, असं नाही का वाटत? तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात. त्यावेळेला लगेच आजी बोलते, ते काही नाही रे सुधा, हिची ना नाटकं वाढत चाललेत. हिला पहिल्यांदा चांगलंच सुनावलं पाहिजे. हे बघ निरूपा, आतापर्यंत मी खूपच शांत होते, पण आता बस झाला निरूपा, तुझी नाटकं बंद कर. तेव्हा मात्र निरूपा चांगलीच घाबरते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर लवकरात लवकर निरूपाला तिच्या चुकांची जाणीव होईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.